कार्याला या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो। तर मित्र हो, स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन आपण करत असताना त्या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी काय असते ते म्हणजे स्वागत। मगाशी आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं नाव आणि त्यांच्या पदाचा उल्लेख करून ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या वतीनं मान्यवरांचं शाब्दिक स्वागत आपण केलेलं आहे। कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये दुसरा भाग हा प्रास्ताविकाचा हा दुसरा भाग या ठिकाणी येतोय आणि तिसरा म्हणजे अध्यक्ष निवड आणि परिचय, तसेच मान्यवर परिचय, दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन, ध्वजारोहण व ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे, अध्यक्ष मनोगत आणि शेवटी आभार, वंदे मातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप अशा रीतीनं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपण आखलेली आहे। स्वागत, प्रास्ताविक, अध्यक्ष निवड व परिचय, मान्यवर परिचय, दीप प्रज्वलन, भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन, ध्वजारोहण, ध्वजवंदन, राष्ट्रगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे, अध्यक्ष मनोगत, आभार, वंदे मातरम गीतानं कार्यक्रमाचा समारोप अशी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा असते। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन समारंभाचं सूत्रसंचालन करत असताना आपण उपस्थित मान्यवरांचं शाब्दिक स्वागत, त्यांचं नाव आणि पद घेऊन केलेलं आहे। आता कार्यक्रमाच्या रूपरेषेमधला दुसरा भाग म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक। सूत्रसंचालकानं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्या सर्वांना, त्या सर्व महापुरुषांची, राष्ट्रपुरुषांची आपल्या सर्वांना त्यांची आठवण होते। 1857च्या बंडापासून ते 1947 पर्यंतचा हा सर्व प्रवास आपल्याला थक्क करणार। देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य हा शब्द उच्चारणं हा गुन्हा होता। व्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त पुस्तकाच्या पानापुरतं मर्यादित होते। प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगत होता पण स्वतंत्र विचार पद्धतीनं तो जगू शकत नव्हता। हीच आपल्या देशाची स्थिती होती। 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावरती राज्य केलं आणि महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी एकत्र येऊन या मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली असं सूत्रसंचालकानं प्रास्ताविकामध्ये सांगावं। तसेच या ठिकाणी अशी देखील काव्यपंक्ती या प्रास्ताविकामध्ये सूत्रसंचालकानं वापरावी, ती म्हणजे मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, इस धरती पर जिसने जन्म लिया उसने ही पाया प्यार तेरा, यहाँ अपना पराया कोई नहीं है, सब पे माँ उपकार तेरा, मेरे देश की धरती असं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या ठिकाणी सूत्रसंचालकानं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन समारंभाचं सूत्रसंचालन करत असताना निवेदकानं स्वातंत्र्याबद्दल एक सहज, सरळ, सोप्या 4 ते 5 वाक्य अधूनमधून बोलणं हे गरजेचे आहे। उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी मी तोंडी माहिती या ठिकाणी देतोय की ब्रिटिशांच्या साम्राज्याचा विस्तार हा प्रचंड प्रमाणात भारतावरती होता। व्यापारी म्हणून ब्रिटिश आले आणि देशातल्या अस्थिरता आणि अराजकतेमुळे या देशाचे राज्यकर्ते बनले। देशातली एकी आणि एकजुटीने ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी एकाधिकारशाहीला नष्ट केले व आपल्या देशातल्या एकीचं बळ क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी एकत्र येऊन तन मन धन अर्पण करून इंग्रजांच्या या गुलामगिरीला सुरुंग लावला आणि या मातृभूमीचं रक्षण केलं। अर्थात आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळालं तो दिवस 15 ऑगस्ट 1947 आणि हा दिवस आपण या ठिकाणी टिंबटिंब हा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय। तर आपण प्रास्ताविकामध्ये सूत्रसंचालकांना असं बोललं तरी चालेल, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रास्ताविकामध्ये सूत्रसंचालकानं बोलावं, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आठवताना मन भरून येतं। स्वातंत्र्य सर्वार्थानं टिकवण्याची जबाबदारी
तुमची, आमची, आपली सर्वांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना, महापुरुषांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे एका तेजस्वी पर्वाची कहाणी. जनमानसातले स्वातंत्र्य प्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणारी तेजोमयी दीपमालिका. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध, जुलमाविरुद्ध धुमसत असलेल्या तीव्र असंतोषाने संघर्षाच्या रूपानं दृश्य स्वरूप घेतलं. स्वातंत्र्याच्या या ठिणगीचं पाहता पाहता 1857च्या स्वातंत्र्य युद्धात रूपांतर झालं. सत्तेच्या जोरावर ब्रिटिशांनी हे युद्ध दडपलं, पण त्यांच्या जुलूम आणि दडपशाहीला न जुमानता या ठिणगीचं भारतीयांच्या तनामनातून धगधगत्या अखंड ज्योतीत रूपांतर झालं आणि त्या क्रांतिकारकांच्या योगदानातून, त्यांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रमातल्या सूत्रसंचालन रूपरेषेमधले अथवा कार्यक्रमातला तिसरा महत्वाचा भाग म्हणजे अध्यक्ष निवड व परिचय. सूत्रसंचालकानं संयोजकांना विचारून, संयोजकांच्या संमती घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन ज्यांना अध्यक्ष करायचं आहे त्या अध्यक्षाचा नामोल्लेख सूत्रसंचालकानं या ठिकाणी करावा. उदाहरणार्थ, देशाचा राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपन्न होत असताना आज टिंबटिंब म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय त्या स्थळाचं नाव सूत्रसंचालकानं सांगून आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिन कार्यक्रम संपन्न होत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टिंबटिंब म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव, त्याचं पद घेऊन त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे. कार्यक्रमाच्या रूपरेषेमधला चौथा घटक म्हणजे मान्यवर परिचय. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड झाल्यानंतर सूत्रसंचालकानं अध्यक्षांचा नामोल्लेख आणि त्यांच्या पदाचा नामोल्लेख करत आणि त्यांचं सामाजिक तसेच इतर असणारं जे कार्य आहे ते कार्य अध्यक्ष निवडीच्या वेळेस सूत्रसंचालकाने आवर्जून सांगावे. तसेच अध्यक्षांबरोबर जे कार्यक्रमाला उपस्थित असलेले विविध क्षेत्रातले असणारे मान्यवर तसेच उपस्थित असलेले ग्रामस्थ, नागरिक, बंधू भगिनी या सर्वांचा नामोल्लेख सूत्रसंचालकानं पदासह करून ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या वतीनं सर्वांचं टाळ्या वाजून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे असं सूत्रसंचालकानं सांगावं. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या रूपरेषेमधला 5वा भाग म्हणजे दीपप्रज्वलन आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन. सूत्रसंचालकानं दीपप्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी अध्यक्ष व मान्यवर यांना पुढे बोलवावे आणि त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात येत आहे असं सूत्रसंचालकानं नमूद करावं. आणि या ठिकाणी सूत्रसंचालकानं सांगावं, नव्या आशा, नव्या आकांक्षा, भोवताल्या तेजाळ्या ज्योती तम सारे दाटलेले होत आहे दूर, उधळत आहे समाधानाचे मोती असं सूत्रसंचालकानं चारोळ्या काव्य पंक्तीचा वापर या ठिकाणी करावा. तसेच भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करत असताना सूत्रसंचालकानं सांगावं, भारत माता ही आमची देवता, देवा सरुदे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळे जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे झाले भूषण, सदैव राहो ओठावरती तुझीच रे गुणर गाथा अशा भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन स्वातंत्र्य देवीच्या अर्थात आमच्या भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले जात आहे. ज्यांच्या शुभ हस्ते पूजन आणि दीपप्रज्वलन केलं जात आहे त्यांचा नामोल्लेख सूत्रसंचालकानं या ठिकाणी करावा. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करत असताना सूत्रसंचालकानं असं बोललं तरी चालेल, होठों पे सच्चाई रहती है
होठों पे सच्चाई रहती है, जहां दिल में सफाई रहती है। हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है, जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा बहती है, असं सूत्रसंचालकानं अशा काव्यपंक्तींचा, चारोळ्यांचा, सुभाषितांचा वापर या वेगवेगळ्या ठिकाणी करावा. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या रूपरेषेतला महत्वाचा घटक म्हणजे ध्वजारोहण, ध्वजवंदन, राष्ट्रगीत. ज्यावेळेस सूत्रसंचालकानं कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, तत्पूर्वी कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष यांना पुढे बोलवावे. त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचं ध्वजारोहण करण्याची विनंती सूत्रसंचालकानं या ठिकाणी करावी आणि त्या प्रसंगी निवेदकानं बोलावं. जो आंख भारत पर उठेगी वो आंख निकाल कर फेंकेंगे, मिलकर अगर साथ चलो तो सारी दुनिया जीतेंगे, तो सारी दुनिया जीतेंगे, असं सूत्रसंचालकानं बोलावं. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं नाव घेऊन त्यांना पुढे बोलवावे. त्यांचा पदाचा उल्लेख करून त्यांना ध्वजारोहण करण्याची विनंती सूत्रसंचालकांना करावी आणि त्या प्रसंगी काय बोलावं मी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. ते म्हणजे उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी प्राण दिला. त्या सर्व क्रांतिकारक महापुरुषांना या निमित्तानं अभिवादन करतो आणि आपल्या राष्ट्राचा असलेला मान म्हणजे आपला तिरंगा, त्या तिरंग्याचं ध्वजारोहण संपन्न होतंय. यानंतर ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत त्यानंतर संपन्न होईल. ध्वजारोहणाचा तसेच राष्ट्रगीतानं कार्यक्रम संपन्न होत असताना पुढचा महत्वाचा घटक म्हणजे स्वातंत्र्य दिन समारंभाचा औचित्य साधत त्या ठिकाणी आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात देखील प्रतिमा पूजनानं होत असते. त्यावेळेस सूत्रसंचालकानं त्या त्या टप्प्यावरती बोलावं. पण या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काय बोलावं तर ते या ठिकाणी मी नमूद केलेलं आहे. अब के बरस तुझे धरती की रानी कर देंगे, अब के बरस तुझे, बलिदानों के खून से अपना रंग लो बसंती चोला, बलिदानों के खून से अपना रंग लो बसंती चोला, अब के हम जानी है हो, अब के हम जानी है हो, सब में मन में ठाई है, अब के बरस तुझे धरती की रानी कर देंगे. असा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या प्रसंगी केलं जातं. मान्यवरांच्या भाषणामध्ये सूत्रसंचालकानं सिनियरिटी प्रमाणे अर्थात जो कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे त्यांचं शेवटी भाषण ठेवावं, तसेच ज्युनियर त्यानंतर सिनियर अशा रीतीनं संयोजकांना विचारात घेऊन अशा रीतीनं मान्यवरांच्या भाषणाचा क्रम असावा. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं भाषण हे शेवटी होईल आणि त्या मान्यवरांच्या भाषणामध्ये सूत्रसंचालकानं काय बोलावं उदाहरणार्थ या ठिकाणी मी आपल्याला देतोय. ताकत वतन की हमसे है, ताकत वतन की हमसे है, हिम्मत वतन की हमसे है, इंसान के हम रखवाले, पहरेदार हिमालय के हम, झोके हे तूफान के, झोके हे तूफान के, असं मान्यवरांच्या भाषणाच्या अगोदर सूत्रसंचालकांनी बोलावं. अध्यक्षीय समारोपाच्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेमधला 9वा हा घटक. तर त्या प्रसंगी सूत्रसंचालकानं अध्यक्षीय भाषण त्यांचा नामोल्लेख करण्यापूर्वी सूत्रसंचालकानं असं बोलावं, माझा भारत माझा भारत, माझा भारत माझा भारत, एकच घोष सदैव करत, या देशाचे पांग फेडण्या, या देशाचे पांग फेडण्या, इथेच घेईन जन्म परत, माझा भारत माझा भारत. आपल्या कार्यातून समाज मनाला प्रेरणा देणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री टिंब यांना मी विनंती करतो
आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत आपण व्यक्त करावं. आभार प्रदर्शन व वंदे मातरम हा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या रूपरेषेमधला शेवटचा घटक. या प्रसंगी सूत्रसंचालकानं उपस्थित सर्व मान्यवरांचं आजच्या स्वातंत्र्य दिन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी टिंबटिंब या ठिकाणी टिंबटिंबांच्या विनंतीला मान देऊन आपण सामाजिक राष्ट्रीय बांधिलकी समजून या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल उपस्थित सर्वांचं टिंबटिंब म्हणजे कार्यक्रमाचे संयोजक त्यांच्या वतीनं त्यांचा नामोल्लेख करत त्यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं सहर्ष आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहे. आणि त्या प्रसंगी सूत्रसंचालकानं काय बोलावं, आज का ये दिन सदा यादगार रहेगा, आज का ये दिन सदा यादगार रहेगा, बड़ी बेसब्री से हमें अगले 15 अगस्त का इंतजार रहेगा, 15 अगस्त का इंतजार रहेगा असं सूत्रसंचालकांना बोलावं आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने होईल.